मिसिंग लिंकचं उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटन ज्यावेळेस होत होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं की आता पुणेकरांना किंवा मुंबईकरांना या ट्रॅफिक जामचा सामना करावा लागणार नाही. आणि त्यानंतर आता बघतोय की मनसेचे नेतेच त्या ठिकाणी अडकलेले बघायला मिळत आहे. ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणात आहे. मिसिंग लिंक हे बंद असल्यामुळं घाटावर ट्रॅफिक असल्याचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. ते काल म्हणलं होतं ही मिसिंग लिंक कनेक्टिंग आहे, तर मला वाटतं आता डिस्कनेक्शन ऑलरेडी व्हायला सुरुवात झालेली आहे. काय होतं, उत्साह असा असतो, उद्घाटन कधी करीन, मोठी भाषणं आम्ही कधी करू, लोकांपर्यंत आम्ही काय काय केलं, इतर जे आधी काय सत्तेत होते त्यांनी कसं काय केलेलं नाहीये, आणि त्याच्यातच सगळा वेळ गेला. आणि काल मला वाटतं लोक अनेक तास 5 ते 6 तास लोक खोळंबली होती, तरी सुद्धा ह्यांचं उद्घाटनाचं एवढी का ह्यांनी काय होणार आहे, अचिव्हमेंट काय होते माहित नाही. कारण हा का मिसिंग लिंक एका रात्रीत तयार झालेला नाहीये, अनेक सरकारांचं काम आहे. शेवटी आपल्या लोकांनी भरलेल्या करातनं ही मिसिंग लिंक बांधलेलं आहे, बरोबर आहे. त्या कामगारांचा सत्कार करा, मी समजू शकतो, बरं लॉंग विकेंड होता, हा तरी कॉमन सेन्स पाहिजे होता, तोही नाही. लोक बिचारी निघाली आहेत 5-5, 6-7 महिने. काल उद्घाटन केलंय, आज ते स्टेज आतमध्ये असेल अडकलेलं, बरोबर आहे. त्याच्याकरता त्यामुळे काय आहे, जनतेने फक्त मतदान करावं आणि आम्ही सतत लोकांसमोर येऊन आम्ही कशी चांगली कामं करतोय, तुम्ही अडकलात तरी चालेल, परंतु आम्हाला आमची टिंकी वाजवायची. त्यामुळे विषय असा होता, थोडक्याचं उद्घाटन केलं असतं, समजू शकतो तुम्हाला करायचं ना, थोडक्याचं केलं असतं तर लगेच तो मिसिंग लिंक किंवा काय कनेक्टिंग लिंक लगेच सुरू झाला असता. काही नाही, लोक उन्हातनाची बसली आहेत, लहान मुलं आहेत, म्हातारे कोतारे आहेत, आजारी माणसं आहेत, जातील ते. परंतु आमची उद्घाटनं महत्वाची आहेत, आमची भाषणं महत्वाची आहेत, आमच्या टीका महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये एकूणच राजकारण वाटतंय का? कारण सुप्रिया सुळे 4 तास अडकलेल्या बघायला मिळाल्या, त्यांनी ती प्रत्यक्ष परिस्थिती त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर उत्तर देताना फडणवीसांनी सांगितलं की आता कोणी अडकणार नाही आणि जे कोण अडकलेले आहेत त्यांना या निमित्ताने उत्तर मिळेल. पहिल्यांदा अडकले हेच दुर्दैव आहे की नाही. मिसिंग लिंक कोणाकरता बनवलंय, कनेक्टिंग लिंक कोणाकरता बनवलंय, सर्वसामान्यांकरता, बरोबर आहे. उद्घाटनचं जुजबी केलं असतं, बरं ह्याने काय आपण कुठे काही फार मोठं काही केलंय का, काही नाही, चांगली गोष्ट आहे, उत्तम केलं होतं. त्याचं उद्घाटन जर थोडक्यात झालं असतं तर लोकांनी अजून अभिनंदनाचा वर्षाव केला असता. आणि अजून थांबा, ते म्हणतायत टोल नाहीये, ते म्हणतायत टोल नाहीये, परंतु माहिती आहे की आपल्याकडे हे टोलजीवी सरकार आहे. ते टोल बंद फक्त राजसाहेबांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनीच केले होते. आपण थोडे दिवस थांबूया, तुम्हाला सगळे एक एक चमत्कार दिसायला लागतील. त्यामुळे सुप्रियाताई सुद्धा अडकल्या होत्या, त्यांना शब्द दिला होता की उद्यापासून तुम्ही अतिशय निर्धोकपणे प्रवास करू शकाल. त्या सोडा, आता जी 1000 लोक अडकले तुमच्या माध्यमातून आम्ही बघतोय, त्याचं काय उत्तर देणार आहे सरकार? मी म्हटलं ना तुम्हाला, हे उद्घाटनजीवी सरकार आहे, हे भाषणजीवी सरकार आहे. हीच गोष्ट जर थोडक्यात केली असती, म्हणून राजसाहेबांचं वेगळेपण आहे की ते जनतेकरता रस्त्यावर येतात, मराठीकरता रस्त्यावर येतात. आम्हाला आता असंही कळलंय, त्याची आता सत्यासत्यता आम्ही पडताळून बघतोय की तिथे काहीतरी हिंदीमध्ये फलक चालू आहे. म्हणजे काल मला वाटतं महाराष्ट्र दिन झाला, बरोबर आहे. जे काय स्क्रोलिंग जरी असेल तरी सुद्धा तिथे जास्तीत जास्त भाषा ही मराठीच वापरली गेली पाहिजे. म्हणजे कळतच नाही एवढे काय झुकतायत सगळे त्या भाषेसमोर, हेच मी तुम्हाला सांगेन. महाराष्ट्र दिनाला उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकवर जसं आपण म्हणालात की त्या ठिकाणी हिंदीमधून स्क्रोलिंग बघायला मिळत आहे, किंवा नॅशनल हायवेज जे आहेत तिकडे देखील हिंदीमधून अनेक बोर्ड बघायला मिळत आहे. या सगळ्या गोष्टी, एकीकडे अभिजात मराठीचा दर्जा देण्यात आलेला आहे, मोदी यांनी दिलेला आहे, दुसरीकडे अशा मागणी राजसाहेबांनीच केली होती त्यांच्या स्टेजवरून, शिवतीर्थवरून राजसाहेबांनी केली होती मागणी. पण दुसरीकडे जे आहे ते मराठी संदर्भात आम्ही अनिवार्यता करू असं एकीकडे सरकारच म्हणते, तर दुसरीकडे सरकारच या हिंदी पाणी देतं असं वाटतं. झालं का अनिवार्य? पसरी खाल्ली. प्रताप सरनाईकांना मी अतिशय सांगेन की ह्याला आरंभशूर असं म्हणतात. त्याचा अर्थ असा होतो, तुम्हाला नवीन पिढीला माहित नसेल, एखाद्या गोष्टीला जोरात आरंभ करायचा, मी ह्याव करीन, मी त्याव करीन, आणि नंतर अशीच शेपूट घालायची जी त्यांनी घातली. जे त्यांनी केलं होतं त्याला आम्ही कौतुक केलं, तुम्ही चांगलं केलंय, परंतु आम्ही हिंदी बोलणार नाही, कोण मराठी, काय मराठी, आणि ह्यांना तुम्ही कशाबद्दलची मुदत दिलीत, का मुदत दिलीत, काय कारण आहे? म्हणजे इथे 10-10 वर्ष राहायचं, तुम्हाला धंदा करायचा कळला होता, तुम्हाला पत्ते शोधता येतात मराठी भाषेत. बरं तिथे काय ग्रंथ लिहायचे, का अग्रलेख लिहायचे, का कविता सांगायच्यात लोकांना? तुम्हाला पत्ता विचारायचा, 10 वाक्य फक्त कोणाचं 10 वाक्य फक्त तुम्हाला शिकायचे आहेत ना. कुठे जायचंय, बिल किती झालं, सुट्टे पैसे आहेत का, आणि खास करून परिवहन खातं जे आहे ना, तिथे प्रताप सरनाईकांनी लक्ष द्यावं. परमिट देताना मराठी सक्ती असायला पाहिजे, बॅच देताना मराठी सक्ती असायला पाहिजे.
त्यांना लायसन्स देताना मराठी सक्ती असायला पाहिजे. पैसे खाऊन आपल्याच लोकांनी जर ह्या गोष्टी केल्या असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कारवाई पहिली त्या अधिकाऱ्यांवरती व्हायला पाहिजे. डोमिसाईल, आता इथे मी नेमके ते पेपर्समध्ये दुसरीकडे आहेत, अहो डोमिसाईल, खोट्या डोमिसाईलवरती सह्या केल्यात आणि तो अधिकारी म्हणतो माझ्याकडनं नजर चुकीने झाल्या, क्षमस्व म्हणून. त्यांना लाजा नाही वाटत? हा महाराष्ट्र आहे, 106 हुतात्म्यांनी घडवलेला महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींच्या संस्काराखाली वाढलेला महाराष्ट्र आहे, संतांनी घडवलेला महाराष्ट्र आहे. आणि आता ही अवस्था आपल्याच महाराष्ट्रात आपणच म्हणतोय मराठी बोला आणि गुन्हे आमच्याच मुलांवरती दाखल होत आहेत. ही हिंमत करून दाखवावी तामिळनाडूमध्ये, दक्षिणेत करून दाखवा, गुजरातमध्ये करून दाखवा. बरं युपीत जाऊन आपण म्हणूया आम्ही मराठीत धंदा करू म्हणून? नाही चालणार ना. या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली आहे. त्या भाषेचं त्या राज्यामध्ये त्या भाषेचंच महत्व आणि महात्म्य आहे. बाकी भाषा इतर, याचा अर्थ इतर भाषांचा आम्ही अनादर करत नाही, परंतु त्या राज्यात ती भाषा ही पहिली आहेच. मग ठीक आहे, आम्हाला मराठी बोलता येत नाही ना, मग शिक्क्यापर्यंत व्यवसाय करू नका असं प्रताप सरनाईक यांनी सांगायला पाहतं. 6 महिने का काय 100 दिवस कशा करता? काय कारण आहे? कुठली भाषा शिकायची आहे? 10 वाक्य शिकायला किती दिवस लागतात? पण बोटचे पेपर, पुन्हा मतदान, पुन्हा निवडणुका, हे एकच आहे. म्हणून राजसाहेब ठाकरेंचं वेगळेपण आहे की महाराष्ट्राकरता, मराठी माणसाकरता, मराठी भाषेकरता, मराठी संस्कृतीकरता सत्तेचा विचार न करता जनतेचं भलं मी कसं करू शकीन हा विचार त्यांनी केला. आणि म्हणून त्यांचं वेगळेपण ह्या महाराष्ट्रालाही माहिती आहे आणि दिल्लीलाही माहिती आहे. म्हणून प्रचाराला राजसाहेबांनाच बोलवतात शिवतीर्थवरती. बरोबर, पण जसं आता या मुद्द्याला अनुसरून एक दुसरा असा प्रश्न आहे की एकीकडे वाहन चालकांना मराठी अनिवार्य करायची, पण दुसरीकडे वाहन चालकांना सोयीस्कर म्हणून अनेक फलकं जी आहेत ती हिंदीमधून लावायची, म्हणजे ऑप्शन हे सरकारच क्रिएट करून देतं असं वाटतं. 100% माझं म्हणणं एवढंच आहे. सतत तुम्ही मनसेला म्हणताना की मनसे मारामारा करते, मग ह्यांचं काय म्हणणं, आम्ही शिक्षित नाही आहोत का? आम्ही गुंड आहोत का? नाही ना. हे काम सत्ताधाऱ्यांनी करायचं आहे, जे काम मनसे करतंय. तुम्ही जर केलं नाही सगळी कामं तर मनसेला आंदोलन करायची आवश्यकताच लागणार नाही. आम्ही कौतुकाचे पोवाडे गाऊ तुमचे, करून तर बघा, जमणार नाही. कोणतरी म्हणतं गॅस सिलेंडर मी माझ्या समाजाला देईन, कोणतरी म्हणतं फक्त माझ्या समाजाच्या माणसाला मी काहीतरी बिल्डिंगमध्ये घरं देईन, दुसरे कोणतरी आमच्या छत्रपतींचा अवमान करतो. आमचे सत्ताधारी गप्प आहे. आणि राजसाहेब ठाकरे बोलले की म्हणायचं राजसाहेब ठाकरे देश तोडण्याची भाषा करतात. मग ही देश तोडण्याची भाषा आहे का? आणि छत्रपतींचा अवमान झाल्यावर त्यांच्या पाय पडणारी माणसं त्यांना प्रश्न विचारू शकत नाहीत, त्याच्यावर राजसाहेब ठाकरे बोलणार. लक्षात ठेवा, जिथे इथे मराठी माणसाच्या हिताचा प्रश्न असेल तिथे राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिक हा आक्रमकच होणार. पण मराठी भाषे अनिवार्य करण्यासंदर्भात हट्टाची भूमिका सरकार एकीकडे करतं, पण दुसरीकडे पर्याय म्हणून सरकार हिंदी फलक लावताना बघायला मिळतं. पर्याय हा सरकारच देते ना. मग तेच चुकीचं आहे ना. पर्याय द्यायचा कशाला? पहिल्यांदा मराठी तर पूर्ण करू द्या, नंतर इतर भाषा बघू ना. आम्ही कुठे म्हटलं आम्ही इतर भाषांचा अवमान करतो? मग एक काम करा, युपीत सुद्धा हिंदी पहिली लावा, मराठी दुसरी लावा. दक्षिणेत सुद्धा बाबा त्यांची भाषा पहिली लावा, इतर भाषा दुसऱ्या लावा. सगळा अन्याय, सगळा अत्याचार, सगळी सहिष्णुता, सगळी शांतता ही मराठी माणसांनीच का खपवून घ्यायची आणि मराठी माणसांनीच का सहन करायची? माझ्या महाराष्ट्रात जो 106 हुतात्म्यांनी घडवलेला आहे त्या ठिकाणी मराठी माणसाला भीक का मागायला लागते भाषेकरता? हा विषय स्वाभिमानाचा नाहीये का? का सत्ताधाऱ्यांना वाटत नाही की होय मी मराठी आहे? सांगता ना की आम्ही मराठी आहोत, आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा दिला. हा दर्जा दिलाय, हा मराठी माणसाला दर्जा दिलाय तुम्ही. लाज वाटते या सत्ताधाऱ्यांची. जर राजकारण एका बाजूला, मराठी भाषा असेल तिकडे सगळेजण 12 कोटी लोक एकत्र आली पाहिजेत. लक्षात ठेवा. नंतर राजसाहेब नेहमी सांगतात की जर भाषा नसेल तर राज्य हातातनं जाईल, आणि याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. सर, महागाई प्रचंड वाढलेली आहे. हुसेन दलवाई काँग्रेसचे नेते ते म्हणतात की अनपढ रिक्षा चालकांकडून अशा प्रकारची अपेक्षा का करता? कारण की मराठी लोक असतात. मग त्यांनी क्लासेस घ्यावेत आणि त्यांना शिकवावं. ते म्हणतात की मराठी लोक इंग्रजी शिकतात आणि तेच मराठी बोलत नाहीत, परंतु हे रिक्षा चालक गरीब आहेत. त्यांनी अकलेचे तारे तोडू नयेत. त्यांच्या वयाचा पूर्ण आदर करून मी सांगतो, हा महाराष्ट्र आहे. ह्याच्याशी अनपढ, शिक्षित किंवा अशिक्षितचा संबंध नसतो. अनपढ माणसाला हे बोलायची अक्कल आहे का की महाराष्ट्रात मी मराठी बोलणार नाही, जो करणे काय करो म्हणून? हे अनपढ माणूस बोलू शकतो का? बरं, शिकायचंय काय? तोंडीच शिकायचंय ना का? ग्रंथाने अग्रलेख लिहायचे त्यांना? सांगायचंय काय? कुठे जायचंय? किती पैसे झाले? का आतमध्ये बसून काय त्यांना अग्रलेख लिहायचे रिक्षामध्ये बसून? हा महाराष्ट्र आहे, तुम्ही कमवायला येत आहे कारण तुमची राज्य दरिद्री आहे. देशातलं सर्वात मोठं राज्य हे दरिद्री असल्यामुळे ती लोक स्वतःचं घरदार, स्वतःची माणसं
स्वतःचे भाऊ बहीण आई वडील सोडून इथे व्यवसाय करायला येतात ना, आणि त्यांना महाराष्ट्र सामावून घेतोय ना. महाराष्ट्राची भाषा शिकायला नको. हुसेन दलवाईंनी त्यांचे क्लासेस घ्यावे, संजय निरुपमांनी त्यांचे क्लासेस घ्यावे. क्लासेस म्हणजे काय, बेसिक मराठी शिकवावं. जे व्यावहारिक ज्ञान लागतं ते. इंग्रजी हे व्यावहारिक ज्ञाना करताय. उद्या जर तुम्ही युपीत गेला, हुसेन दलवाई उद्या समजा दक्षिणेत गेले, मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो, आपली मराठी माणसं गेली आहेत, त्यांनी तिकडे त्यांची भाषा शिकली आहे, तो व्हिडिओ तुमच्याकडे आला असेल. उद्या गुजरातमध्ये गेल्यानंतर गुजराती यायलाच पाहिजे. पण याच्यात काही वेगळं नाहीये. आमची मागणी तीच आहे, त्या राज्यात त्या भाषेचा मान सन्मान आणि बोलणं हे झालंच पाहिजे, आणि व्यवहारात तर नक्की झालं पाहिजे. नितेश राणे म्हणतात की मराठी भाषा शिकवताना आग्रह कशाला करताय किंवा हिंसा कशाला करताय, अशा प्रकारचा. सध्या ते कुठल्या पक्षात आहे? भाजपमध्ये. अच्छा, सध्या आहेत का ह्या पक्षात? ते म्हणतात भिवंडी असेल किंवा मोहम्मद अली रोड असेल. तुम्ही नका शिकवू म्हणा. हा तुमचा 5वा पक्ष आहे. पक्ष बदलला की तुमची तत्व बदलतात, कळलं का? आणि त्यांच्याच सन्मान्य वडिलांच्या प्रचाराकरता राजसाहेबांच्या गणेशपतीला किती हजारा घालत होते, तेव्हा ही गोष्टी त्यांनी सांगितल्या असत्या तर राजसाहेब ठाकरे गेले नसते. सर, देशभरामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे. वाढली आहे, पण आपल्या अर्थमंत्री म्हणतात काहीच नाहीये, मी कांदा लसूण काहीच खात नाही म्हणून. दुर्दैव आहे, कारण जनतेला गृहीत धरलं, कारण आम्ही सत्तेत आहोत. आम्हाला सत्ता पाहिजे. आम्ही पक्ष फोडू, आम्ही कुटुंब फोडू, आम्ही वेगवेगळी आमिष दाखवू, पण आम्हाला सत्तेत जायचं. आणि जनता गप्प आहे. राजसाहेब ठाकरेंसारखी एखादी व्यक्ती आवाज उठवते. महागाई नाहीये का, सिलेंडर वाढले ना आता काहीतरी. आणि जे घडलं, राजसाहेब काय बोलले होते, एकदा 29 तारीख होऊन जाऊ द्या, काय पेट्रोल डिझेल त्याच्याप्रमाणे आता बातम्या यायला सुरुवात झाली. नाही, भोगा तुम्ही. सत्य बोलणारे राजसाहेब ठाकरे आहेत. माझं नेतृत्व असेल तर मी उगाच सांगणार नाही तुम्हाला. सत्य कटू असतं, पचवायला वेळ लागतो, परंतु राजसाहेब ठाकरे खुर्ची करता असत्य बोलणार नाही. जे खरं आहे तेच लोकांसमोर मांडणार. आता हे सगळे येऊ देत भाववाढ झाल्यावर. मला वाटतं हॉटेलचे रेट सुद्धा 15-20% वाढलेले आहेत. वाढलेत ना, वाढले. मग ते तर येतील ना. काहीच नाही. काय ते आता मी मध्ये त्यांचं वाक्य ऐकलं होतं, डॉलर बढ़ गया है, रुपये नाही गिरा. वाह, माझ्या देशाच्या अर्थमंत्री, धन्य झालो. अजून काय बोलायचं, आपण राज्याबद्दल बोलूया. आपल्या राज्यात महागाई वाढलेली आहे, काय महागाईवरती उपाय केलेले नाही. कारण पक्ष, सत्ता ही जी काय म्हणतात ना, हे जे अस्वस्थ आहेत ना सत्ते करता, आणि जनता शांत आहे, सहनशील आहे. काही करा, आम्ही सगळं ऐकून घेऊ. महागाई झाली तरी चालेल, आमचे खिसे पटले तरी चालतील, परंतु आम्ही सत्तेत टिकलं पाहिजे. 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर खरं तर ही गॅसची दरवाढ झालेली बघायला मिळते. राजसाहेब ठाकरे हेच बोलले होते की या निवडणुका होऊ देत, तुमच्याकडे बाईक त्यांचा असेल तो चालवा. पण बोलले तेव्हा त्यांचेच कोणतरी प्रवक्ते आले होते आणि इतर सगळे जे आता नाव विचारते आले होते, नाही 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 वाढणार. चॅनल्सला सांगितलं होत्या, पैसा लावल्या होत्या, आणि आज बातम्या त्याच चॅनल्सवरती यायला लागल्या की पेट्रोल वाढण्याची गरज, बॅरलच्या किमती $120 झाल्या. ही पेरणी असते, फक्त ती राजसाहेब ठाकरेंना आधी कळते, जनतेला उशिरा कळते. महागाईची जळ ही काय राजसाहेब ठाकरेंना एकट्यानं होणार नाहीये ना. सामान्य जनता महाराष्ट्रात सुद्धा आणि देशात सुद्धा या महागाईत होरपळून जायचंच आहे. परंतु ठीक आहे, ह्यांना सत्ताच टिकवायची, त्याच्यावर काय उत्तर देतं आपण बघूया. पुण्याच्या भोरमध्ये एका 65 वर्षीय नराधमाने 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केले. असा मृतदेह शेणामध्ये गोठवला. त्या निचाला, त्या नालायकाला ज्या यातना त्यांनी त्या चिमुकलीला दिल्यात ना, त्यालाही कळल्या पाहिजे. नुसती फाशी देऊ नका त्याला. माझी खास करून सन्मान्य मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी विनंती आहे की काय तुमच्या ज्या डिग्री असतात ना, 3rd डिग्री 4th डिग्री, ही टोकाची जी डिग्री आहे ना, कारण त्यांनी आधी असं 2-3 वेळा केलेलं आहे त्या तालुक्यामध्ये, जामिनावर तो सुटलाय. माझी खास करून वकील संघटनेला विनंती आहे, थोडी जरी जाण असेल, महिलांबद्दलचा आदर असेल, चिमुकलीला आपल्या घरातली समजावी. होय, ती आपल्या घरातलीच आहे, ती महाराष्ट्रातली आहे. तुम्हाला खरं सांगतोय मी, कोणी त्याचं वकीलपत्र घेऊ नका. आणि नुसती फाशी नाही, काय शक्ती कायदा असेल, अजून कुठले कायदे असतील ना, ते यायचे तेव्हा येतील, ते आणाच लवकर. अशी शिक्षा त्याला आतमध्ये ट्रीटमेंट द्या ना, की त्याला पण कळलं पाहिजे यातना काय असतात. लक्षात ठेवा. लाजाने वाटत त्या माणसाला. आता तुम्ही चॅनलला म्हणून मी कंट्रोल ठेवतो इकडे. 3.5 वर्षाची चिमुकली, तिला अजून जग नाही पाहिलं, काय नाही पाहिलं, आणि तो नीच नराधम तिला घेऊन जातो आणि पुन्हा मारून. म्हणजे काय विकृतीचा कळस काय म्हणायचा. नुसती फाशी नाही, नुसती फाशी देऊन चालणार नाही. एक उदाहरण बसलं पाहिजे महाराष्ट्रासमोर. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे, काय त्याला डिग्री द्यायची ती डिग्री द्या. त्याला अशी डिग्री द्या ना की कळू दे बाहेर की ही डिग्री त्याला दिली, आणि मग त्याला फासावर लटकवलं.